मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या भागात 3 वर्षाच्या चिमुरडीवर जो अत्याचार करून खून करण्यात आला होता त्याच्या निषेधार्थ आज मालेगावात बंद पुकारला आहे। आणि आज आपण बघू शकतात की हा बंदची जी तयारी आहे या इथूनच सुरुवात होणार आहे। राम सेतू पूल जे राम मंदिर आहे, राम मंदिरापासून सर्व मालेगावकर आता या ठिकाणी एकवले आहेत। महिला भगिनी असू द्या, पुरुष असू द्या, तरुण असू द्या, लहान मुलं असू द्या, हे सगळे मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहे। अत्यंत निंदनीय अशी ही बाब आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध हा संपूर्ण राज्यामधून केला जात आहे। तो राजकीय स्तरातून म्हणू द्या किंवा सामाजिक स्तरातून म्हणू द्या, तो निषेध हा व्यक्त केला जात आहे। अत्यंत संतापजनक भावना आज मालेगावकरांच्या आहेत। आपल्यासोबत काही ताई आहेत, भगिनी आहेत, काही बांधव सुद्धा आहेत की त्या मोर्चेकरी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। ताई, काय सांगाल यावर? ज्या निर्भयावर अत्याचार झाला आहे त्याला फाशी द्या, नाही तर आमच्या महिलांच्या ताब्यात द्या, आमची हीच मागणी आहे। त्याला शिक्षा जेवढ्या कठोरात कठोर शिक्षा होईल तेवढी त्याला देण्याची शासनाने म्हणजे लवकर त्याला फाशी दिली पाहिजे। भर चौकात फाशी दिली पाहिजे त्याला। आज मोर्चात सहभागी झालाय तुम्ही, आपल्या घरी काही छोट्या मुली असतील, काय सांगाल, काय कशा बघणार? प्रत्येकाच्याच घरी लहान मुली, आता एवढ्या लहान मुलीवरती असं कृत्य होत असेल तर आपल्यासारख्याने काय करायचं? आता अशा मोर्चामध्ये मुलींना आणावं काही आणावं असा प्रश्न पडतो, कारण की प्रत्येक वेळेस जर असं होत असेल तर मग करायचं काय? त्यासाठी प्रत्येकाने हा मोर्चामध्ये सहभागी झालाच पाहिजे आणि न्याय मिळालाच पाहिजे। त्या न्यायासाठी आपण सगळ्यांनी चिठ्ठी आलाच पाहिजे। काय सांगाल? आज आम्ही जो हा एक बालिकेवर अत्याचार झालेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे। म्हणजे आज सगळं जन आक्रोश इथे उत्पन्न झालेला आहे। पण आज फक्त नुसतं जन आक्रोश मेणबत्त्या जाळून याला पर्याय नाही। इथे तुम्ही भर चौकात त्या माणसाला उभा करा आणि सगळ्यांसमोर इथलं भर चौकात फाशी द्या, कारण आज ह्या वृत्तीला आळा घातलाच पाहिजे। हा पिसाट वृत्ती ही गेलीच पाहिजे। आज याला आळा घालाल तर तेव्हा पुढचा म्हणजे राक्षस जन्माला येणार नाही, नराधम जन्माला येणार नाही। आणि एक स्त्री, एक मुलगी म्हणजे आज ती स्वतः सक्षम जरी झाली पण ती ह्या गोष्टीमुळे मागे पडते। एकंदरीत अजून बघितलं असेल की मालेगावकर हिंदू आणि मुस्लिमांचा सुद्धा एक संदेश, एकोपाचा संदेश सुद्धा या ठिकाणी दिला जातो। या मोर्चामध्ये काही मुस्लिम बांधव सुद्धा सहभागी, आपण त्यांच्याकडून क्या बोलेंगे? देखो, ये जो मासूम बच्ची है, ये एक फूलती बच्ची है। इसके साथ जो हादसा हुआ ऐसा दोबारा हादसा ना हो। हमारी बेटियां, माँ, बहनें सब सुरक्षित रहे, इसके लिए कानून को ऐसा कदम उठाए कि हमारी माँ, बहन, बच्चियां सुरक्षित रहे, इनके साथ किसी चीज में कोई अन्याय न हो। इसके लिए जो दोषी है इसको कड़ी से कड़ी फांसी की सजा दी जाए, यही हम सब मांग चाहते हैं। और दूसरी हमारी कोई मांग नहीं है, बस ये फांसी दी दिया इसको। काय सांगाल की या कायद्यांमध्ये काही बदल व्हायला पाहिजे का? एका शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना जेव्हा अशा बातम्या ऐकायला मिळतात तेव्हा मन सुन्न होतं आणि हा सुशिक्षित समाज नक्की कुठे चाललेला आहे असा प्रश्न निर्माण होतो। तर या अशा एका चिमुकल्या यज्ञावर अशा अनेक यज्ञ या भारत देशामध्ये आहे। या अशा चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार पाहून मन व्यथित होतं। या समाज व्यवस्थेवर आणि न्याय व्यवस्थेवर पुन्हा एकदा आपण सर्व भारतीयांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि अशा चिमुकल्या मुलींना न्याय मिळवून दिला पाहिजे आणि पुन्हा असा प्रकार होऊ न देता अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे असं मी या ठिकाणी ठासून सांगते आहे। धन्यवाद। एकंदरीत आपण बघितलं असेल की जो मोर्चा आहे हा मोर्चा आता थोड्या वेळात सुरुवात होणार आहे आणि मालेगावकर या ठिकाणी एकवले आहे आणि इथून हा मोर्चा निघून आता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो मोर्चा निघणार आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।